Good morning. How are you? I hope you are very well. Today we are going to discuss the next portion, sonnet. It is one of the poetic form of English literature. The sonnet is particular type of lyric poem. It is also lyric poem because it is also used to express the emotions and feeling of someone, and that is arranged in the set of rhyme pattern or schemes and is structured in the single stanza of 14 lines. First of all, you must keep in mind what is sonnet. Sonnet is poem of 14 lines. It is the most important thing. Next thing is it is lyric. It is also lyric, but it is arranged. This particular poem, sonnet, is arranged in rhyme pattern and scheme and structure in a single stanza of 14 lines. जसं आपण लिरिकमध्ये पाहिलं, लिरिकमध्ये कसल्या प्रकारे सुरुवातीला जे लिरिक लक्षात ठेवा की लिरिक इज द व्हेरी शॉर्ट पोएम एक्सप्रेसिंग ओनली वन सिंगल इमोशन. इन द सेम वे द सॉनेट इज ऑल्सो लिरिक, बट इथे काय आहे, स्ट्रक्चर आहे, एक प्रकारचं रायमिंग स्कीम आहे, सेट पॅटर्न आहे. तो पॅटर्न आपल्याला लिरिकमध्ये पाहायला मिळणार नाही. इट इज वी कॅन से सब पार्ट ऑफ लिरिक. द सॉनेट्स ओरिजिन इन इंग्लिश लिटरेचर कॅन बी ट्रेस्ड बॅक to the 14th century Italian poet Petrarch, who established the poems now well known form of 4-line stanza. सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवा. सॉनेट्स ओरिजिन इन इंग्लिश लिटरेचर कॅन बी ट्रेस बॅक टू 14th century. समजा आपण सॉनेटचा जर ओरिजिन कुठं झाला किंवा त्याचं इंग्लिश लिटरेचरमध्ये पर्टिक्युलरली त्याचं ओरिजिन जर आपल्याला ट्रेस करायची असेल तर ती आपल्याला कुठे पाहायला मिळते, 14th century. आणि ते कोणते पोएट होते, इटालियन पोएट. इंग्लिश पोएट आहे का ते, नाही, इटालियन पोएट पेट्रार्क, हू इस्टॅब्लिश द पोएम्स नाव वेल नोन फॉर्म ऑफ 14 लाईन. हा जो 14 लाईन स्टांजा आहे, हा याला जर कोणी डेव्हलप केला असेल तर दॅट वॉज इटालियन पेंटर पेट्रार्क, हू इंट्रोड्यूस दिस फॉर्म इन टू इंग्लिश लिटरेचर. पेट्रार्क. The Italian or Petrarchan sonnet comprises 2 main part. आता इटालियन किंवा पेट्रार्कन सॉनेट आहे, त्याच्यात किती भाग पाहायला मिळतात आपल्याला, 2 भाग पाहायला मिळतात. द मेन पार्ट, द ऑक्टेव अँड द सेस्टेड. त्या 2 भागला काय म्हणतो आपण, ऑक्टेव, आणि दुसरा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण सेस्टेड, OCTAV ऑक्टेव, आणि दुसरा जे आहे SESTET सेस्टेड. तर ऑक्टेव म्हणजे काय, the octave, the first 8 line of the poem follow the rhyme scheme ABBA ABBA. तर octave म्हणजे काय, octave means octave is the stanza of 8 line. आता आपण बघितलं की सॉनेट किती लाईनची पोएम आहे, 14 लाईनची पोएम आहे. त्या 14 लाईनच्या पोएममध्ये स्पेशली पेट्रार्कन सॉनेटमध्ये, इटालियन सॉनेटमध्ये त्या 14 लाईन पोएम कंप्राइजेस 2 पार्ट. त्या 14 लाईन पोएमचे किती भाग होतात, 2 भाग होतात. तर पहिल्या 2 भागापैकी आपण पहिल्या भागाला काय म्हणतो, ऑक्टेव म्हणतो, आणि दुसऱ्या भागाला काय म्हणतो, सेस्टेड म्हणतो. आता तुम्हाला लक्षात हे ठेवायचं आहे की व्हॉट इज मीन बाय ऑक्टेव. तर ऑक्टेव इज स्टांजा ऑफ 8 लाईन. काय, ऑक्टेव इज स्टांजा ऑफ 8 लाईन विथ रायमिंग स्कीम ABBA ABBA. काय रायमिंग स्कीम राहील त्याची, 8 लाईनची, ABBA ABBA. While the sestet is the stanza of 6 line. Sestet म्हणजे काय, 6 लाईनचा स्टांजा म्हणजे सेस्टेड. आता त्याची रायमिंग स्कीम थोडीशी वेगळी असते. दॅट रायमिंग स्कीम इज CDE. तर सेस्टेडची रायमिंग स्कीम काय राहिली मग, सेस्टेडची CDE. मग टोटल जर आपण 14 लाईनची जर रायमिंग स्कीम आपण बघितली तर कशी दिसेल आपल्याला, ABBA ABBA CDE. Traditionally, octave would present the problem or pose a question which would be resolved or answered in the sestet.
आता पहा, ट्रॅडिशनली म्हणजे सुरुवातीला जे आपण पाहिलं तर काय दिसते आपल्याला, सेस्टेड ऑक्टेवचं काम कोणतं आहे, इट इज प्रॉब्लेम रेजिंग पोर्शन, प्रॉब्लेम पोजिंग पोर्शन, प्रॉब्लेम रेजिंग पोर्शन, म्हणजे पहिला जो भाग आहे आउटलाईनचा त्याला म्हणतो आपण ऑक्टेव. तर त्या ऑक्टेवचा काम कोणतं आहे की समजा एखाद्याच्या मनात, जसं आपण ऑन हिज ब्लाइंडनेस जर आपण सॉनेट बघितलं तर त्या सॉनेटमध्ये काय वाटते, एक प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम आहे की पोएट थिंक्स दॅट आफ्टर हिज ब्लाइंडनेस ही इज अनेबल टू सर्व द गॉड प्रॉपरली. हा काय झाला, प्रॉब्लेम झाला. त्याला असं वाटते की म्हणजे मी बिकॉज ऑफ माय ब्लाइंडनेस, माझ्या आंधळेपणामुळे कदाचित मी परमेश्वराची सेवा करू शकत नाही. हा विचार आपल्याला पहिल्या आउटलाईनमध्ये दिसतात. त्याला म्हणतो आपण पहिल्या आउटलाईन म्हणजे प्रॉब्लेम रेजिंग पोर्शन. आणि तेच जर आपण मग उरलेल्या 6 लाईन बघितल्या त्याच ऑन हिज ब्लाइंडनेसच्या जॉन मिल्टनच्या, तर आपल्याला असं दिसेल की तो वरच प्रॉब्लेम होता की कशा प्रकारे मी परमेश्वराची सेवा करू शकू. तर त्या उरलेल्या 6 लाईनमध्ये सांगितलं आहे की म्हणजे प्रत्येक माणसाला ज्या ज्या काही शक्ती प्रदान केलेल्या आहे की जे काही शेवटी जे काय असते ते काय असते, परमेश्वराची इच्छा असते, त्याला फॉलो करणेच म्हणजेच परमेश्वराची सेवा आहे. अशा प्रकारचा एक सोल्युशन आपल्याला रिमेनिंग 6 लाईनमध्ये पाहायला मिळते. तर म्हणून आपण जेव्हा सॉनेटचे 2 भाग करतो, ऑक्टेव आणि सेस्टेड, तर ऑक्टेव इज प्रॉब्लेम रेजिंग पोर्शन वी कॅन से, अँड सेस्टेड इज प्रॉब्लेम सॉल्विंग पोर्शन, म्हणजे पहिल्या ज्या 8 लाईनमध्ये जो प्रॉब्लेम सांगितला जाते त्याच्यातला सोल्युशन आपल्याला उरलेल्या 6 लाईनमध्ये म्हणजे सेस्टेडमध्ये पाहायला मिळते. द सॉनेट The sonnet, in addition to its established structure and rhyme scheme, also had a fixed subject. The subject of the sonnet was normally the poet's speaker's unattainable love for a beautiful, virtuous woman. आता सुरुवातीच्या काळामध्ये ट्रॅडिशनली म्हणजे जवळपास 14th सेंचुरीमध्ये म्हणा का 15th सेंचुरीमध्ये वगैरे याचे जे जसे हे आहे स्ट्रक्चर आहे, म्हणजे ते 14 लाईनची पोएम असली पाहिजे, पहिला भाग ऑक्टेव असला पाहिजे, दुसरा सेस्टेड असला पाहिजे, त्याची रायमिंग स्कीम ABB अशीच असली पाहिजे. तशाच प्रकारे जसा त्याचा स्ट्रक्चर सेट होता तशाच प्रकारचा सॉनेटचा सुरुवातीच्या काळामध्ये त्याचे सब्जेक्ट पण ठरलेले होते. तर कोणते सब्जेक्ट असायचे, अनअटेनेबल लव ऑफ काय आहे, पोएट्स अनअटेनेबल लव फॉर अ ब्युटिफुल व्हर्च्युअस वुमन, एखाद्या सद्गुणी सुंदर स्त्रीसाठी असलेलं प्रेम, अनअटेनेबल म्हणजे कधीही न मिळालेलं प्रेम. तर हे त्या सॉनेटचा सुरुवातीच्या काळामध्ये ठरलेला विषय असायचा. द सॉनेट वूड युज्युअली डिस्क्राईब होप्स अँड पेन्स, होप्स म्हणजे आशा, पेन्स म्हणजे दुःख, एक्सपिरियन्स्ड बाय द पोएट लवर इन हिज अडोरेशन ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ हिज डिझायर. आणि अशा वेळेस जे अनअटेनेबल लव म्हणजे आपण त्याला एकतर्फी लव वगैरे म्हणतो, तर अशा वेळेस त्या सुंदर आणि व्हर्च्युअस स्त्रीमध्ये असल्या तिच्या प्रेमामध्ये असणारी आतुरता, ती न मिळाल्यामुळे जाणाऱ्या दुःख, वरून त्या असणारी एक आशा अपेक्षा, ह्या सगळ्या विविध भावनांचं विवरण आपल्याला त्या सॉनेटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये केलेलं दिसेल. तसंच पेट्रार्कन ऑर इटालियन सॉनेट वॉज ब्रॉट टू इंग्लंड इन 16th सेंचुरी बाय थॉमस सरयाट. आता हे लक्षात ठेवा, जमलं तर अंडरलाईन करून ठेवा, लिहून ठेवा. सुरुवातीला तुम्हाला म्हटलं का हू इंट्रोड्यूस सॉनेट, क्या हू ओरिजिनेटेड सॉनेट, असं जर म्हटलं तर काय म्हणाल तुम्ही, इटालियन पेंटर पेट्रार्क. पण असा जर क्वेश्चन असला की हू इंट्रोड्यूस सॉनेट इनटू इंग्लंड, तर तेव्हा तुम्ही काय म्हणाल, इट वॉज सर थॉमस याट. काय म्हणाल, सर थॉमस याट. व्हेन ही ब्रॉट दॅट सॉनेट इन टू इंग्लंड इन 16th सेंचुरी. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हू ब्रॉट सॉनेट इन टू इंग्लंड, ही वॉज सर थॉमस याट. व्हेन ही ब्रॉट दॅट पर्टिक्युलर सॉनेट इन टू इंग्लंड इन 16th सेंचुरी. हे 2 प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचे. द स्ट्रक्चर अँड सब्जेक्ट ऑफ द पोएम वॉज देन मॉडिफाईड बाय सेव्हरल अदर प्रॅक्टिशनर. फॉर इन्स्टन्स, इन इंग्लंड a new pair of rhyming was introduced by practitioner of sonnet form in the second 4 line of the octave. The best known modification of the sonnet form in England are English sonnet or Shakespearean sonnet
which were made popular by Yacht and Earl of Surrey and Shakespeare respectively. आणि सगळ्यात इंग्लिशमध्ये जर फेमस सॉनेट असेल तर ते सॉनेट म्हणजे कोणतं आहे? शेक्सपिरियन सॉनेट आहे. तर ते शेक्सपिरियन सॉनेट त्यालाच आपण इंग्लिश सॉनेट पण म्हणतो. तर याच्यावर खूप प्रॅक्टिस केली कोणी? सर थॉमस याटने असेल, अर्ल ऑफ सरे असेल आणि विल्यम शेक्सपियर असेल. The English sonnet contains some modification to the traditional 14-line form of the Petrarchan sonnet and is instead organized into 3 quatrain and couplet. आता पहा, आपण सुरुवातीला पाहिलं Petrarchan sonnet. It is poem of 14 line. It is divided into 2 parts. First part is called octave and second part is called sestet. Octave means the stanza of 8 line, sestet means stanza of 6 line. Octave is called the problem raising portion and sestet is called the problem solving portion. And this is the description of the Petrarchan sonnet or Italian sonnet. But after 16th century, when Sir Thomas had brought that form into England, they made some changes and they divided that 14 line into 4 quatrain and final couplet. Quatrain म्हणजे काय? Stanza of 4 line. Quatrain म्हणजे काय? स्टांजा 4 लाईन, 4 लाईनचा स्टांजा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? क्वार्ट्रेन म्हणतो. आणि कॉपुलेट म्हणजे काय? स्टांजा 4 लाईन. आता जो इटालियन आणि पेट्रार्कन सॉनेट किती लाईनचा होता? 14 लाईन तिथे आहे, 14 लाईन इथे आहे. पण तिथे 2 भागात त्याचं डिवायडेशन आहे. पहिला भाग त्याला 8 लाईनचा भाग आहे, दुसरा 6 लाईनचा आहे. पण इथे शेक्सपिरियन सॉनेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते की 4 भागामध्ये त्यांचं म्हणजे डिवायडेशन केलं आहे. तर पहिले 3 काय आहे? क्वार्ट्रेन आहे, म्हणजे 4 लाईनचे 3 स्टांजा